अस्मिता, हा अविनाश सारंगांचा बंगला. सारंगांशी माझे अगदी घरच्यांसारखे संबंध आहेत. तू ज्या पोलीस स्टेशनमध्ये आली होतीस ना, सारंगांचा बंगला त्याच पोलीस स्टेशनच्या हद्दीत आहे. हा हॉल, हे किचन, ही मोठ्या मुलाची रूम, ही धाकट्या मुलाची, आणि ही दस्तूर खुद्द अविनाश सारंगांची. आणि हे खुद्द अविनाश सारंग, या बंगल्याचे मालक आणि सारंग एंटरप्राइजेसचे प्रमुख. हा निलेश, त्यांचा मोठा मुलगा. ही वृषाली, त्याची बायको. यांना मूलबाळ नाहीये. हा त्यांचा धाकटा मुलगा वैभव. ही त्याची बायको मृणाल. चिन्मय यांचाच मुलगा, ज्याला किडनॅप करण्यात आलंय. पोलीस स्टेशनमध्ये असं काय घडलं असेल की अस्मिता मला आणि अभिमानला काहीच सांगत नाही? अस्मिताला प्रभाकरच्या केससाठी तर बोलवलं नसेल? या इंदुताई, चिन्मयला याच सांभाळायच्या. हा रामसिंग, त्यांचा वॉचमन. आणि रखमा, त्या घरातली मोलकरीण. आणि आता सगळ्यात महत्वाची गोष्ट, अस्मिता, अविनाश सारंगांनी स्पष्टपणे सांगितलंय की काही झालं तरी ह्या केसबद्दल काही माहिती पोलिसांपर्यंत पोहोचता कामा नये. किंबहुना या केसचा तपास चालू आहे हेही कुणाला कळता कामा नये. तुला तिथे डिटेक्टिव्ह म्हणून जाऊन तपास करता येणार नाही. खूप सावधगिरी बाळगावी लागेल, कारण शेवटी प्रश्न चिन्मयच्या जीवाचा आहे. ऑल द बेस्ट. प्रभाकरची केस अस्मिताने रिओपन केली नसेल ना, म्हणूनच कदाचित ती मला त्याबद्दल काहीच सांगत नाहीये. अभिमानला म्हणाली योग्य वेळ आल्यावर सांगेन. योग्य वेळ म्हणजे माझ्या विरुद्धचे पुरावे मिळाल्यावर. दाजी, उद्या सकाळी मी तुम्हाला सगळा प्लॅन सांगते. या केसमध्ये आपण तिघच होत. सिद्ध गफूर साहेबांच्या केसच्या निमित्ताने कोचीनला गेले. आपल्याला राकेश आणि समीरला मदतीला घ्यायला हवं. मॅडम, दादासाहेब हॉलमध्ये आहेत. थोडे अस्वस्थ वाटतात. त्यांच्या अस्वस्थतेचं कारण माहिती आहे मला. बोलते मी त्यांच्याशी. पण मॅडम, दाजी, येते मी. म्हणाली, काही काही प्रश्न अतिशय नाजूक पद्धतीने हाताळावे लागतात. आता माझ्या आयुष्यात ही सगळी माणसं तितकीच महत्वाची आहेत. आपल्याला सारंगांशीही बोलायला हवं. एक काम कर, तू राकेश आणि समीरला या केसबद्दल सगळी माहिती समजावून सांग आणि फोटोजही पाठव. आलेच. नाही, ही अस्वस्थता कमी होणार नाहीये. अस्मिता पोलीस स्टेशनला का गेली होती हे मला काहीही झालं तरी समजायलाच हवं. अस्मिता जर प्रभाकरच्या केसची पाळमुळं खणून काढत असेल तर तिचे हात वेळीच बांधायला हवेत.
दादा, मला जरा तुमच्याशी बोलायचंय. अभि, तू हे बघ अस्मिता, तुझ्या केसच्या संदर्भात आवश्यक असेल अशी जर काही माहिती असेल तर ती मला सांगायलाच हवी, असा माझा आग्रह नाही. सॉरी दादा. नाही, मला माहिती आहे तुम्ही हर्ट झालात. पण दुपारी मी तसं म्हणाले कारण ACP सावंत साहेबांनी मला तशी अटच घातली होती. दादा, तुम्ही मला माझ्या बाबांच्या जागी आहात. मी खूप मानते तुम्हाला, आणि ही गोष्ट मी घरात इतर कोणाशीही बोलू शकत नाही. मला ही गोष्ट तुम्हाला सांगायची आहे. इतर कोणाला सांगता येणार नाही कारण ती गोष्टच तशी कॉन्फिडेन्शियल आहे. पण माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. अभि, तुलाही सांगायचंच आहे मला सगळं. खरं तर मी गाडीतच तुला सांगणार होते, पण तेव्हा मीच इतकी गोंधळले होते की काहीच बोलू शकले नाही. सारंग एंटरप्राइजेसचे मालक अविनाश सारंग यांच्या नातवाला किडनॅप करण्यात आले. आणि ACP सावंत साहेबांनी ही केस माझ्यावर सोपवली. OIC, त्यामुळेच पूर्ण गुप्तता पाळावी लागणार आहे. आणि मुख्य म्हणजे किडनॅप करणारा घरातलाच कोणीतरी असण्याची शक्यता आहे. म्हणजे तसा संशय. चिरू बाळा, कुठे गेलास रे? असं कसा सोडून गेलास तू मला? कधी मिळेल माझा चिरू मला परत? चिरू, कधी असेल रे परत? ऐकू वाट बघते रे बाळा, ये ना लवकर. असं काय करतोस रे? चिरू कुठे माझा? मृणालची अशी अवस्था केवळ तुमच्यामुळे झाली आहे. अरे तुम्ही असताना चिन्मय पळवला जातोच कसा? लक्ष कुठे होतं तुमचं? मग तुमचा उपयोग काय? साहब हम वो गप्प. एक अवाक्षर सुद्धा ऐकून घेणार नाही मी. उद्यापासून तुम्ही कामावर यायचं नाही. साहब ऐकू तर घ्या हो साहेब. साहब दया कीजिए, साहब हमने कुछ नहीं किया है. किडनॅपरनं पोलिसात जाऊ नका अशी धमकी दिली म्हणून, नाहीतर तुम्हाला पोलिसातच दिलं असतं. ती कान उघडे ठेवून ऐका. चिन्मय सापडेपर्यंत आम्हाला तोंड देखील दाखवायचं नाही. तोपर्यंत या घराची पायरी देखील चढायची नाही. चला निघा इथून. पप्पा, तुम्हाला नाही वाटत अशा सिच्युएशन मध्ये सिक्युरिटीची जास्त गरज आहे आपल्याला? मृणालकडे मलाच लक्ष द्यावं लागतं. रखमाची इतर कामात मदत तरी होत होती ना मला. मग रखमा आणि रामसिंग यांची एवढी तरफदारी का करताय तुम्ही? सावंत साहेबांनी ही केस माझ्याकडे दिली अशी कोणालाही शंका येऊ नये. आणि सध्या माझंही पोलिसांशी फारसं काही बरं नाहीये असं पाहणाऱ्यांना वाटावं म्हणून सावंत साहेबांनी हे सगळं नाटक केलं होतं. दादा, आता तरी तुमचा गैरसमज दूर झाला ना? आणि तू? नाही झाला, पण एक गोष्ट नाही पटली. आय एम सॉरी. हे फक्त तू आम्हा दोघांनाच सांगितलंस. आई आणि वैदूवर विश्वास नाहीये का तुझा? असं नाहीये अभि. तू अस्मिताला समजून घे. अस्मिता, तू योग्य तेच केलंयस. अनु आणि वैदू कुठे काय बोलून जातील सांगता येत नाही.
बरं, कधी निघायचंय तुला? मला उद्याच निघावं लागेल. ठीक आहे. माझी शंका खोटी ठरली. अस्मिताचा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे. मला अजूनही प्रभाकरच्या जागी मानती येते. मला तुझा अभिमान आहे अस्मिता. तू जरूर जा आणि यशस्वी होऊनच परत ये. सावंतांनी टाकलेला विश्वास सार्थ कर आणि काळजी करू नकोस. अनुला काय सांगायचं ते मी बघतो. दादा, असू दे, असू दे. यशस्वी हो. ऑल द बेस्ट. थँक्स. तुला तर माझी आठवण येणार नाही, म्हणजे मलाही येणार नाही, पण एक फॉर्मॅलिटी म्हणून विचारतोय. कुठे आणि किती दिवसांसाठी जाणार आहेस? फॉर्मॅलिटी. पप्पा, काय झालं? तुम्ही अजून झोपला नाही? झोप उडाली आहे माझी. अगं, माझा एकुलता एक नातू किडनॅप झालाय. मला सांग, झोप येईल कशी? खरं आहे तुमचं. मलाही चिनूची खूप काळजी वाटायला लागली आता. पण त्या किडनॅपरचा परत फोनही आलेला नाही. मला वाटतं तो फोन करून पैसे मागेल, आपण त्याला पैसे देऊ आणि चिनू परत घरी येईल. त्याला पैसे नकोय तर त्याने का केलं असेल हे? कशासाठी त्यानं चिन्नूला पळवून नेलं असेल? पप्पा पप्पा अहो, जरा तुम्ही शांत व्हा. तुम्हीच जर एवढं टेन्शन घेतलं तर तुम्हालाच त्रास होईल. त्रास तर होणारच आहे. अगं, माझ्या लाडक्या नातवाला जोपर्यंत मी माझ्या डोळ्यासमोर बघत नाही ना, तोपर्यंत मला शांत वाटणार नाही. बघ, त्या मृणालची अवस्था बघितलीस ना? अगं, बाळासाठी वेडी पिशी झाली आहे ती. काय करावं काही समजतच नाहीये. निलेश कुठे आहे? अहो, तो जरा बाहेर गेलाय. एवढ्या रात्री? चिनू किडनॅप झाल्यापासून तोही खूप टेन्शन मध्ये हो. अरे निलेश, कुठे आहेस तू? पप्पा, पप्पा, वृषाली वहिनी, पप्पा, काय वृषाली वहिनी. काय झालं? काय मृणाल? पप्पाचा फोन आला होता. आपल्या चिन्नूच्या रडण्याचा आवाज येत होता. पप्पा, माझा चिन्नू. पप्पा, फोन काय करत चला. काय 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 करू मी? काय पप्पा, त्याला भूक लागली असेल तर माणूस रडवतोय त्याला. प्लीज तुम्ही काहीतरी करा ना. तर काय करू मी? काय करू बेटा? पप्पा, त्याचाच फोन आहे. जिनूच्या रडण्याचा आवाज ऐकलात ना? आता झोपलाय तो. उठू पुन्हा? नको. तू कशाला पळवलंस त्याला? काय हवंय तुला? पैसे हवे. 25 लाख. $25,00,000? त्या लहान मुलाच्या जीवापेक्षा जास्त वाटतंय? नाही नाही नाही,
तुम्हाला हवे तेवढे पैसे आम्ही देऊ तुम्हाला. पण प्लीज मला चिरूला काय करू नका. पप्पा प्लीज हो म्हणा ना. कोण आहेस तू आणि कुठून बोलतोयस? ज्या प्रश्नांची उत्तरं मिळणार नाहीत ते विचारण्यापेक्षा पैसे उभे करा. दोन दिवसांची मुदत देतोय. पैसे कुठे आणि कसे पोचवायचे हे नंतर कळवेल. चिनू रडतोय. चिनू चिनू बाहेर रडू नको रे. हे बघ मी इथेच आहे. चिनू हॅलो हॅलो हॅलो. चिनू चिनू रडू नको रे बाळा. फोन कट झालाय. पप्पा रिसिव्हर काढून ठेवलंय. चिनू चिनू तू पप्पांनी ठेवलेलं नवीन वॉचमन. अरे मग उत्तर का देत नाहीयेस? नाही ते ठीक आहे पण हो मी नंतर करतो तुम्हाला फोन. ओके. पप्पा कसला वॉचमन ठेवलाय तुम्ही? एवढे प्रश्न विचारले एकाचंही उत्तर दिलं नाहीये त्याने. अरे त्याला बोलता येत नाही. दाजीबा घोरपडे त्यांचं नाव. अहो पण बोलता न येणाऱ्या वॉचमनचा आपल्याला काय उपयोग आहे पप्पा? का? वॉचमनचं काम आहे वॉच ठेवणं, नुसत्या गप्पा मारणं नाही निलेश. तो रामसिंग फार बडबड्या होता. मी दाजीबाचं पास्ट रेकॉर्ड पाहिलंय. चांगलं आहे. खरं तर रामसिंगला त्या रात्री झोपलेलं पाहिलं ना तेव्हाच त्याला बदलायला पाहिजे होता. पण हा तरी कसा आहे कुणास ठाऊक. आणि मुळात वॉचमन बदलण्याने चिन्मय परत येणार आहे का? नाही किडनॅपरनी काही कळवलं का? तुला वृषाली काही बोलली नाही? काल त्या किडनॅपरचा फोन आला होता. 2 दिवसाची मुदत दिली आहे त्यानं. 25 लाख रुपये मागितले. 25 लाख? काल मी 25 लाख म्हटल्यानंतर वृषाली असंच बोलली. 25 लाख रुपये काय चिन्मयच्या जीवापेक्षा जास्त आहेत का? पप्पा अहो मी कुठे असं काय म्हणालोय? पण तुझी काळजी चिंता काही दिसत नाही. काल त्या किडनॅपरचा फोन आला तेव्हा तू कुठे होतास? असं काय विचारतंय पप्पा? रात्री दाराबाहेर वॉचमन नव्हता ही कल्पनाच मला अस्वस्थ करत होती. म्हणून मग मी बाहेर गेलो होतो. आवारात इकडे तिकडे बघत होतो. तुम्ही रामसिंगला काढलं त्याच दिवशी किडनॅपरचा फोन आला होता ना? आणि तुम्ही रामसिंगला काढलं परत त्या रखमालाही काढलं. घरकाम स्वयंपाक परत मृणालकडे लक्ष देता देता वृषालीची काय हालत होते तुम्हाला माहितीये का पप्पा? तोही प्रॉब्लेम आता सुटलाय. नवीन मोलकरण कामावर आली आहे आणि वृषाली तिला किचन मध्ये काम समजावून सांगते. जमेल ना तुला सगळं? तुम्ही काय बी काळजी करू नका वहिनीबाई. वहिनीबाई? अगं माझं नाव वृषाली आहे. वाय वाय पर ते जरा अवघड आहे ना. वीर ते राहू दे. आणि हे बघ गंगी नाव आहे माझं. बरं गंगी, घरात कपडे धुवायला वॉशिंग मशीन आहे हं, पण भांडी घासणं, झाडलोट करणं आणि शिवाय मला स्वयंपाकात मदतही करावी लागेल. जमेल ना तुला सगळं? करेन की. आणि वॉशिंग मशीन कसं चालू करतात हे माहितीये का? म्हणजे
ऑटोमॅटिक सेमी ऑटोमॅटिक समजू जमतीया. आधीच्या घरी बी मॅच करायचे आधी कुठे होतीस कामाला? शरणजामे साहेबांकडं. चिन्मय नाहीसं झाल्यापासून घराचं घरपणच गेलंय. मृणालची अवस्था तर अगदी बघवत नाहीये. पप्पा पैशांबद्दल काय विचार केलाय तुम्ही? तोच तर विचार करतोय मी. धास्ती याची वाटतंय की पैसे देऊन सुद्धा त्यांनी चिनूला परत नाही केला तर. असं कसं होईल? अहो पैसे दिल्यावर चिन्मय परत मिळेलच ना. नाही म्हणजे मला असं म्हणायचंय पप्पा की त्यांनी पैशासाठीच चिन्मयला किडनॅप केलंय ना. मग ते मिळाल्यावर तो चिनूला कशाला ठेवेल नाही का? अच्छा ठेव इथे. ही गंगी रकमाच्या जागी आता ही काम करणार आहे. साहेब तुम्ही बी क्या केवचा. नाही नको. अहो असं कसं? तुम्ही चहा नाही घेतला तर वृषाली वहिनी मला वरडते. आणि पोट शांत नसल तर मन तरी कसं शांत होणार? असं वृषाली वहिनी सांगत होत्या. मृणालही काही द्यायला हवं. नाही वृषाली वहिनी गेल्या तिथं. पप्पा मी जरा ऑफिसला जाऊन येतो. आम्ही तेच म्हणणार होतो. कोणीतरी कामाकडे बघायलाच पाहिजे. सगळ्यांनी असं खचून जाऊन कसं चालेल? कामं काय चालू राहायलाच हवीत. बंद करून कसं चालेल? बाय द वे पप्पा मगाशी फोन कोणाला केला होता? मी डॉक्टरांना फोन केला होता. तर किडनॅपरचा फोन आल्यापासून मृणालची तब्येत जास्तच बिघडली आहे. डॉक्टर विचारत होते नर्स पाठवू का, गेल्या वेळी पाठवली ती. मी म्हटलं नंतर सांगतो तुम्हाला. पण तू का असं विचारलंस? नाही मी सहजच विचारलं पप्पा. तू अजून इथेच? वय साहेबांचा चहा व्हायचा आहे ना अजून. दाजीबा घोरपडे नाव आहे ना तुझं? नीट काम कर. निलेश घराबाहेर पडलाय.
मृणाल, हे घे जरा ज्यूस पी. मला नको काही वहिनी, मला माझा चिनू हवाय. कधी येईल तो परत? मृणाल, अगं सावर स्वतःला. अशी का वागतीयस तू? हे बघ, चिनूची आठवण मलाही येते. नाही, मी समजू शकते तुझं दुःख. शेवटी जन्मदाती आई आहेस. पण अगं, मीही त्याची काकू आहे. मलाही त्रास होतोच आहे की. पण असं भान सोडून वागून कसं चालेल? हे बघ, घरात सगळ्यांनाच खूप टेन्शन आहे. तू सावर स्वतःला. कधी येणार चिनू माझा परत? या ना त्याला घेऊन लवकर. कसा असेल तो? हे बघ, हे जे तू वागतेस ना, त्याचा पप्पांनाही खूप त्रास होतोय. हे आधी वागणं सोड तुझं, आणि हे घे ज्यूस पी. पोटात अन्न नको का? आणि तुला काही झालं म्हणजे? होऊ दे, पण चिनू परत येईपर्यंत मी काही खाणार नाहीये. अगं, वहिनी जा ना, जा ना, माझ्या चिन्मयला घेऊन या ना. मला माझा चिनू परत हवाय. तुम्ही पप्पांना सांगा ना की त्या माणसाला हवे तेवढे पैसे द्या. माझा चिनू परत घेऊन या म्हणा. मी कशी राहू त्याच्याशिवाय? हो, आपण सांगूयात पप्पांना. पप्पा देणार आहेत पैसे. हा, आणि आपला चिनू सुखरूप परत इथे येईल. त्याला काहीही होणार नाही. पण तू आधी शांत हो. चिनू कसाच बाळा? हो बाळा, नको रडू. आठवण येते तुला आईची. नको रडू बाळा, मी आहे तुझ्या जवळच. नको रडू बाळा. चिनू कसं आहेस? कुठं आहेस रे बाळा? सर, तुम्ही तुमच्या खोलीत जा, मी येतेच तिथे. चिनू, हे बघ, तुला हवं असेल तर तू घे. 24 तास मी तुझ्या मागे फिरू शकत नाही, कारण मला घरातली भरपूर काम आहे. गंगी, तू इथे काय करतेयस? घरातली सगळी कामं झाली? झाले की कवाच. बर, मग जा आणि किचन ओटा पुसून घे, भांडी आवरून घे. आणि एक लक्षात ठेव, या खोलीत यायचं नाही. वय वय, या खोलीतलं सगळं मीच बघते. ही गंगी जरा भोचकच वाटतीये. निलेशला सांगायलाच हवं. या रखमा आणि रामसिंगवर खरोखर संशय आहे तुम्हाला? नाही, पण मला खात्रीनं असं काहीच सांगता येणार नाही. खरं तर आता माझा कशावरच विश्वास उरलेला नाहीये. पण सावंत साहेबांच्या सांगण्यावरून मी त्या दोघांना काढून टाकले. तुला आणि दाजींना इथं येता यावं म्हणून. आणि सावंत साहेबांची माणसं त्यांच्यावर लक्ष ठेवणे आहेत. नाही, सावंत साहेबांशी मी सुद्धा बोलेनच. त्यांच्या सतत संपर्कात राहील. पण या इंदुताई कोण आहेत आणि या बाळाला का सांभाळत होते? गेल्या महिन्यात मृणाल तापामुळे खूप अशक्त झाली होती, आणि त्याचं इन्फेक्शन चिनूला होऊ नये म्हणून इंदूला बोलावलं. तसं हुशारी सगळं करायची, पण ती तरी एकटी काय काय करणार. इंदू आली आणि ती चिनूला सांभाळू लागली. चिनूलाही त्यांचा खूप लढा लागला होता, आणि चिनूला खूप मायेनं सांभाळलं इंदूने. इंदुताई, त्याला तर द्या माझ्याकडे. कोणाला ग, आता इंदूताई आहे, तू का त्रास घेतेस? पप्पा, अहो डॉक्टरांनी आता मृणालला चिन्मयला सांभाळायची परवानगी दिली आहे. इंदुताई द्या. येकले. या इंदुताई आता कुठे? इंदूची आईची तब्येत बिघडली, त्यामुळे गेल्याच आठवड्यात तिला डहाणूला जावं लागलं. आता ती परत येऊ शकते, पण चिन्मयच नाही ना आता घरात. आणि चिन्मयला परवाच किडनॅप करण्यात आला. मला सांगा, त्या दिवशी नेमकं काय काय घडलं होतं? नेहमीसारखं रुटीन चालू होतं, आणि
मृणाल अगं तुझ्या रूम मध्ये तुझा फोन वाजतोय, बहुतेक वैभवचा असेल. बघ जा. हो आलेच मी. ओ नाना, हे घे हे घे हे घे हे घे, आलेच मी आले. जा मी बाबू, आले. मी घे. ओ रे बाबा, ओ रे. वृषाली माझा पाऊस सापडत नाहीये. कुठे अरे ड्रॉवर मध्येच असेल. पटकन शोधून ते मला उशीर होतोय. बरं बरं आलेच आलेच आले हं मी. ओ ते बाबा. हॅलो कोण बोलतंय? ऐकू येत नाही. रखमा रखमा. हॅलो मृणालच्या सांगण्यानुसार तिने चिनूला हॉलमध्ये सोफ्यावर ठेवलं आणि वैभवचा फोन आला म्हणून ती बेडरूम मध्ये गेली. ती बेडरूम मधून हॉलमध्ये परत आली आणि चिनू कुठे गेला? रखमा, ए रखमा, कुठे गेली? वहिनी, काय ग? वहिनी चिनू तुमच्याकडे आहे का? नाही मी तर माझ्या खोलीत होते. पप्पा तुम्ही पाहिलात का चिनूला? नाही काय काय झालंय काय मृणाल? अहो चिनू इथे होता, कुणाकडे कळत नाहीये. अगं नाही रखमा घेऊन गेली असेल त्याला. हा असेल. रखमा, रामसिंग, जी मालक. चिनू कुठे आहे रखमा? इथंच तर होता. तू कुठे गेली होतीस? फोन आला होता. बोलत बोलत कचरा टाकायला गेले ते. रॉन्ग नंबर होता. रामसिंग तू? साहब मैं तो बाहर ही था, नीलेश साहब गए थे, तब मैं गेट खोलने को और बंद करने को भी गया था. कारण देऊ नका. चिन्मयला शोधून काढा. चला निघा. चिनू मृणाल मृणाल अगं सांभाळ स्वतःला. वृषाली, तू हिला आत घेऊन जा. हो हो चिनू चल. अगं मृणाल सापडेल आपला चिनू. चिनू तू स्वतःला सांभाळ बरं. चिन्मय आमच्या ताब्यात आहे. पोलिसात गेलात किंवा कोणाला कळवलं तर तो जिवंत हाती लागणार नाही. चिन्मयला कसं आणि कुणी पळवलं काही कळलं नाही. पण बाहेर रामसिंग होता ना? तेच तर कळत नाहीये. अस्मिता अगं तर फक्त तुझ्यावरच या म्हाताऱ्याची भिस्त आहे बघ. केवळ तूच माझ्या लाडक्या नातवाला शोधून आणू शकतेस. सर मी माझ्या परीने पूर्ण प्रयत्न करेन. चिन्मयला पळवण्यामागे घरातल्या कुणाचा हात आहे का नोकर माणसं कारणीभूत आहे हे शोधून काढायला हवं. पण सर आपल्याला असं सतत बोलता नाही येणार. म्हणजे तुम्ही सतत किचनमध्ये येणं किंवा मी सतत इथे येणं हे कोणाच्याही नजरेत येण्यासारखं आहे. पाहणारा लगेच सावध होईल आणि संशयही येईल त्याला. आपण एक काम करूया, आपण या ब्लूटूथचा वापर करूया. हे ब्लूटूथ कानाला लावल्यावर सहज दिसणारही नाही आणि आपल्याला बोलताही येईल. हा फक्त काही अर्जंट असेल तरच याचा वापर करूया. घ्या. मला सांगा हे सगळं घरात घडलं तेव्हा वैभव कुठे होते? तो कंपनीच्या कामासाठी 4 दिवसापूर्वीच कोचीनला गेलाय. कोचीन? तिथे कुठे राहतात? हॉटेल नटराज हेरिटेज. पण त्याला यातलं काही माहित नाहीये. म्हणजे आम्हीच तसं काही कळवलं नाही. त्याला उगाच तिथे टेन्शन नको म्हणून. आणि ते परत कधी येणार? तो उद्या परवा परत येईल. पप्पा मृणाल गंगी तू काय करतेस इथे? तुला काय सांगितलं होतं मी? तिला उगाच ओरडू नकोस. तिथे माझ्याच हातून चहा सांडला होता म्हणून मीच तिला साफ करायला बोलवलं होतं. चिनू आठवण येते ना माझी? रडू नको हा तू. मी इथेच आहे तुझ्या जवळ. नको रडू हा. तू कोण आहेस? मी गंगी, नवी कामवाली. नवी कामवाली? रखमा कुठे गेली? पप्पानेच पाठवलं तिला.
ती गेली. तू कशाला आलीस इथे? हे बघ, मला काही नकोय. मला कोणाशीच बोलायचं नाहीये. तू जा. मृणालताई, तुमच्या मनात काय चाललंय समज कळतंय मला. अव स्वतःचं लेकरू असं डोळ्यासमोर नाही म्हटल्यावर कशाखाली घास तरी उतरल का तुमच्या? पर म्या काय म्हणते, तुम्ही थोडं खाऊन घ्या ना. पर तुम्ही खात नाही म्हणून मोठे साहेब बी काही खाई नवं. लई धडपडते ती तुमच्या लेकराला शोधाया. पर त्यांनाच जर काय झालं तर म्हणून म्हणते, हा एवढा ज्यूस पिऊन घ्या ना, म्हणजे त्यांच्या पोटात बी 2 घास जातील. त्यांना लई माया आहे तुमची. बाई बाई, केवढा पसारा हा इथं. मी आवडते समजा. हे नाही घ्यायचं. बरं बरं, नाही घेत नाही घेत. गंगी, तू इथे काय करतेस? तुला सांगितलं होतं ना या खोलीत यायचं नाही म्हणून. वय वय, म्हणजे मी किचन मध्येच जात होते, पर मृणालताई रडताना दिसल्या म्हणून आले इथे. आणि इथं केवढा पसारा, मी आवरत होते ते समजा. मी आवरेन तो. तुझा किचन मधला बघ. मोठ्या साहेबांचं नाव घेतलं ना, म्हणून घेतला त्यांनी ज्यूस. मी म्हंटल मगाशी ज्यूस घेतो तेव्हा नाही घेतलास. आता हिने सांगितलं तर लगेच घेतलास ना? नाही ठीक आहे, तिच्यामुळे का होईना तुझ्या पोटात थोडासा ज्यूस तरी गेला. वहिनी, पप्पानी त्यांना पैसे दिले. तुम्ही प्लीज सांगा ना त्यांना पैसे द्यायला, नाहीतर आपल्या चिरूला काहीतरी करेल तो. अगं मृणाल जरा शांत हो. पप्पा पैसे देतील त्यांना. हा, आणि ते आपल्या चिनूला काही करणार नाही. आपला चिनू सुखरूप घरी येईल. हा गंगी, तू अजूनही इथे थांबलीयस? तुला सांगितलं ना या खोलीत यायचं नाही म्हणून. जा किचन मधला बघ. वय वय. अस्मिता, आवाज कसला येतोय? सॉरी सॉरी सर, मी किचन मध्ये आहे ना म्हणून आवाज आला. बरं सर,
तुमच्याशी जरा महत्वाचं बोलायचं होतं. तार लोटून घेता का? सर, मृणालच्या रूम मध्ये मला एक मेडिसिनची रिसीट सापडली. त्याविषयी जरा माहिती हवी होती. मी तुम्हाला त्या रिसीटचा फोटो पाठवते. नाही, कुठलीही गोष्ट दुर्लक्षित राहायला नको ना, म्हणून जरा फोटो बघून मला सांगा. मी लगेच फोटो पाठवते. वय वय दादा, वय पोचले मी, व्यवस्थित पोचले. शारंग साहेब म्हणून आहेत ना, त्यांच्याकडे आहेत. मला फोटो पाठवते म्हणून ही असं का बोलते? ओय, ऋषाली वहिनी आहेत ना इथं, लई चांगल्या आहेत त्या. हो, वृषाली आली का तिथे? होय वय. बरं दादा, चला मी ठेवते फोन, लई कामं पडली आहेत. ओके, चला बाय बाय, ठेवते. कोणाचा फोन होता हा? भाऊंचा फोन होता. मी व्यवस्थित पोहोचले की नाही ते विचारत होते. बर, इथे पोहोचल्याचा फोन आलाय ते ठीक आहे, पण कामात असताना फोनवर अजिबात बोलायचं नाही. वय कळलं? वय वय. अगं, हे ड्रॉप्स आम्ही चिन्मयला दुधाबरोबर द्यायचो. त्याला दूध खूप आवडायचं, पण दुधाची त्याला ॲलर्जी आहे. ड्रॉप शिवाय दूध दिले तर त्याला खूप त्रास होतो. ओ माय गॉड, माझ्या लक्षातच नाही आलं. चिन्मयला जर मी या ड्रॉप शिवाय दूध दिलं ना, तर त्याला खूप त्रास होतो. म्हणजे पोटदुखी, अपचन, गुदमरायला सुद्धा होतं. किडनॅपरने चिन्मयला दूध दिलं तर?